नमस्कार. सोलापूर महानगरपालिका माध्यमिक विभाग अंतर्गत सोलापूर महानगरपालिका प्रशाला क्रमांक 3 या शाळेतील विज्ञान शिक्षक मी कटारे PM आपणा सर्वांचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 9वी मधील प्रकरण क्रमांक 12 म्हणजे भाग 1 फिजिक्सचा भाग आहे. तर प्रकरण क्रमांक 12 ध्वनीचा अभ्यास या भागाची माहिती आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, आपणाला मानवी शरीराला ज्ञानेंद्रिय आहेत. त्यापैकी डोळ्याने आपण आजूबाजूचं पाहू शकतो, निसर्ग पाहू शकतो. तसेच कानामुळे आपण ऐकू शकतो. तर ऐकू शकतो म्हणजे ध्वनी आपल्या कानावर पडत असतं. ध्वनी पडल्यानंतर आपण त्याची संवेदना वगैरे निर्माण होते वगैरे काय काय होणार आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत. तर ध्वनी नसेल तर आपल्याला काही कळणार नाही. आता उदाहरणार्थ मी जे काही बोलतो ते पण तुम्हाला ऐकायला येणार नाही, किंवा आपण आजूबाजूचे संगीत किंवा संभाषण कम्युनिकेशन म्हणतो ते काहीही होणार नाही. तर ध्वनी आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. तर ध्वनीचा अभ्यास फिजिक्समध्ये, भौतिकशास्त्रामध्ये म्हणजे आपल्या विज्ञान विषयामध्ये प्रकरण 12 ध्वनीचा अभ्यासमध्ये आपण याची व्यवस्थित माहिती पाहूया. तर ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा आहे. ही ऊर्जा कानामध्ये पडल्यानंतर त्या ठिकाणी एक संवेदना निर्माण करते. ही ऊर्जा तरंगाच्या स्वरूपात असते. ध्वनी प्रसारणासाठी माध्यम पण लागत असतं. तरंग म्हणजे आपण पाहूया आता. ध्वनी निर्माण होण्यासाठी सुरुवातीला कंपन निर्माण होण्याची गरज आहे. आपण इथं पाहू शकता. ढोलकीवर थाप दिल्यानंतर ढोलकीचा पडदा जो कातडीचा बनलेला आहे तो कंप पावतो आणि या ठिकाणी ध्वनीची निर्मिती होत असते. तर ज्यावेळी पडद्यावर आपला हात बसतो, थाप बसतो, त्यावेळी पडदा आत जातो आणि बाहेर येतो. त्यावेळी पडदा कंप पावत असतो, आजूबाजूच्या हवेला पुढे मागे ढकलत असतो. अशा वेळी त्या पडद्याच्या माध्यमातून तिथून तरंग निर्माण होत असतात. तर हे तरंग हवेमध्ये संपीडन आणि विरलन निर्माण करतात. संपीडन म्हणजे हवेमध्ये अधिक घनतेचे क्षेत्र निर्माण करतात. विरलन म्हणजे कमी घनतेचे. जेव्हा तबल्यावर जेव्हा थाप बसते तेव्हा तेथील जी कातडी असते ती आत जाते, त्यावेळी विरलन होतं हवेमध्ये. कातडी बाहेर आल्यावर अधिक घनता निर्माण होते म्हणजे संपीडन होत असतं. ज्याप्रमाणे आपण इथं पाहू शकता कंपनं निर्माण होत आहेत. स्पीकर लावल्यानंतर पडदा हलत असतो. स्पीकरचा पडदा हलल्यानंतर तिथे ध्वनीची निर्मिती होत असते. तसंच पाण्यामध्ये देखील जेव्हा आपण एखादं दगड टाकल्यानंतर त्या ठिकाणी तरंग पाहतो. तसेच तरंग आपल्या आजूबाजूला म्हणजे ध्वनीच्या मार्फत हवेमध्ये पसरत असतात. तर ध्वनी पोहोचण्यासाठी माध्यमाची देखील गरज आहे. माध्यमामध्ये कणांचे दोलन आपल्या मध्यस्थितीच्या आजूबाजूस तरंग प्रसारणाच्या समांतर दिशेने होते. अशा तरंगांना अनुतरंग असे म्हणतात. या उलट पाण्यात खडा टाकल्यानंतर निर्माण होणाऱ्या तरंगात पाण्याचे कण वर खाली दोलन करतात. हे दोलन तरंग प्रसारणाच्या दिशेने लंबवत असतात. त्यास अवतरंग असे म्हणतात. तर इथे आपण पाहू शकतो ध्वनीचा अभ्यासमध्ये ध्वनिवर्धक. ध्वनी जेव्हा निर्माण होते तेव्हा आजूबाजूच्या हवेमध्ये म्हणजे घनतेमध्ये बदल होत असतं. इथं आपण पाहू शकतो या ठिकाणी संपीडन निर्माण झालेलं आहे आणि या ठिकाणी विरळ आहे म्हणजे विरलन निर्माण झालेलं आहे. ते घनतेच्या स्वरूपात दाखवलेलं आहे. तेच इथे आपण पाहू.
दाबामध्ये आपण पाहूया, दाबाच्या रूपात या ठिकाणी दाब निर्माण आहे, या ठिकाणी विरलन आहे. तर अशा प्रकारे दाबाच्या रूपामध्ये देखील आपण पाहू शकतो. घनता किंवा दाब आलेख मार्फत दाखवलेला आहे. खालील आकृतीमध्ये आपण पाहू शकतो. मी ब्रश घेतो इथं. आलेख मार्फत दाखवलेला आहे. तर याची माहिती बघू आपण आता आकृती पाहिलात. ध्वनीचे प्रसारण होताना कुठल्याही क्षणाला पाहिले तर हवेमध्ये जास्त कमी घनतेचे संपीडन अथवा विरलन पट्टे निर्माण झालेले आढळून येतील. इथे या ठिकाणी घनतेच्या स्वरूपात आपण पाहू शकतो पहिल्या आकृतीमध्ये. त्यानंतर दाबामधील बदल दाखवलेला आहे. घनता आणि दाबातील बदल हे आलेखच्या साहाय्याने आपण या ठिकाणी खाली पाहिलेलं आहे. तर पुढील आकृती पाहू. दोन संपीडन मधील अंतर म्हणजे तरंग लांबी. ध्वनीची तरंग लांबी लॅम्बडा या अक्षराने दाखवतात. इथे आपण लाल रंगाच्या आतमध्ये जे अक्षर आहेत त्यामध्ये पाहू शकतो. ध्वनीची तरंग लांबी लॅम्बडा या अक्षराने दाखवतात. इथं आपण पाहू शकतो दोन संपीडन वरती बाण दाखवलेला आहे. दोन संपीडन मधील अंतर किंवा दोन विरलन मधील अंतर म्हणजेच तरंग लांबी. ध्वनीची वारंवारता न्यू या अक्षराने दाखवतात. न्यू या ग्रीक अक्षराने दाखवतात आणि आयाम ए या अक्षराने दाखवतात. आयाम म्हणजे इथेल मध्यभागापासूनची उंची. तर आपण पाहू शकतो ही उंची, हे याला आयाम म्हणतोय आपण. यानंतरचा भाग आहे ध्वनीचा वेग. ध्वनी आपण बोलल्यानंतर आपण आकाशामध्ये नेहमी पाहतो वीज चमकल्या आपल्याला आवाज येत नाही. वीज चमकून झाल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला त्या विजेचा आवाज येतो, कडकडाटचा. तर याच्यावरून कळतं की प्रकाशाचा वेग जास्त आहे, ध्वनीचा वेग कमी आहे प्रकाशाच्या मानाने. तर ध्वनीच्या वेगाबद्दल आपण माहिती घेऊया. ध्वनीचा वेग हा तापमान, घनता आणि रेणुभार या 3 गोष्टीवर अवलंबून आहे. याच्या आधी आपण पाहूया आपण एखाद्या पाईपवर कान लावलो लांब असताना आणि पाईपाच्या लांब 20 फुटाचा जरी पाईप आपण लांब घेतलो आणि 20 फुटावर एखादं दगड घेऊन त्याच्यावर आपण जरी बडवलं आणि 20 फुटाच्या अंतरानंतर आपण कान लावलं, दुसऱ्याला कान लावायला सांगितलं, तरी देखील त्या दगडाचा आवाज त्या पाईपामधून आपल्याला ऐकायला येतो. पण आपण जर कान काढून हवेत गेलो तर आवाज त्या पद्धतीने जोरात ऐकायला येणार नाही. तर याच्यावरून लक्षात येतं की ध्वनीचं माध्यम फक्त हवा एवढंच आहे असं नाही, तर स्थायू अवस्थेतून देखील स्थायू हे देखील ध्वनीचं माध्यम आहे. द्रव देखील हे ध्वनीचं माध्यम आहे. आपण खालील चौकटीमध्ये पाहणार आहे. त्यापूर्वी तरंगवरील संपीडन किंवा विरलन सारख्या एखाद्या बिंदूने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे ध्वनीचा वेग. ध्वनीचा वेग म्हणजे अंतर भागिले काल या सूत्रामध्ये आपण पाहू शकतो. ध्वनीचा वेग अंतर म्हणजे तरंग लांबी भागिले काल म्हणजे तरंग काल. तरंग काल म्हणजे टी या अक्षराने दाखवला जातात. एक आवर्तन पूर्ण होण्यास लागणाऱ्या कालावधीस तरंग काल असे म्हणतात. तर वेग व्ही इथे आपण पाहू शकता. वेग व्ही, तरंग लांबी लॅम्बडा, तरंग काल टी. व्ही बरोबर लॅम्बडा भागिले टी. 1 भागिले टी म्हणजेच न्यू, म्हणून व्ही बरोबर न्यू लॅम्बडा या सूत्राने देखील आपण पाहू शकतो. ध्वनीचा वेग म्हणजे वारंवारता गुणिले तरंग लांबी इतकं आपण लक्षात ठेवलं तरी चालेल. तर ध्वनीचा वेग हा वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळा आहे. यासाठी आपण ह्या पुस्तकातील
पान नंबर 129 वरील चौकट पाहू शकता. विद्यार्थी मित्र हो, आपल्या मोबाईलवर डिस्प्लेमध्ये अक्षरं क्लिअर दिसणार नाहीत, त्यामुळे आपण पुस्तक समोर उघडं ठेवायचं आहे. पान नंबर 129 वर विविध माध्यमात 25°C तापमानाला ध्वनीचा वेग दिलेला आहे. तर आपण नेहमी जे म्हणतो की हवेमधून आपण जे आता माझा जो आवाज ऐकतोय तो हवेच्या माध्यमातून ऐकताय, तर याचा वेग आहे, हवेचा इथं मी ब्रश करतोय, 346 मीटर पर सेकंद. म्हणजे आपण जे काही बोलतोय, हवेच्या माध्यमातून जे काही ऐकतोय, ते एका सेकंदामध्ये इथून 346 मीटर लांब जात असतं. तर हवेच्या माध्यमात ध्वनीचा वेग 346 आहे. आता याला जर आपण कम्पेअर केलं तर बाकीचे आपण समजावून घेऊ शकतो. स्थायू अवस्थेत वरती पाहू शकता, अवस्था 3 प्रकार केलेले आहे, स्थायू, द्रव, वायू. तर स्थायू अवस्थेत ॲल्युमिनियममध्ये ध्वनीचा वेग किती आहे पहा, 5420. म्हणजे आपण हवेमध्ये ध्वनीचा वेग 346 मीटर पर सेकंद आहे, तर ॲल्युमिनियममध्ये 5420 इतक्या प्रचंड वेगाने स्थायूमध्ये ध्वनीचा वेग आहे. त्यानंतर निकेल या धातूमध्ये 6040, स्टील, आपल्या घरामध्ये स्टीलचे जे काही भांडे आहेत त्याच्यामध्ये 5960, लोखंडामध्ये 5950, पितळमध्ये 4700, काचेमध्ये देखील 3980. म्हणजे स्थायू अवस्थेत सर्वात जास्त वेग दिसत आहे. द्रव अवस्थेत आपण पाण्यामध्ये पोहत असाल, जर कोणाला पोहत येत असेल तरची गोष्टी सांगतोय, विनाकारण पाण्यामध्ये जाऊ नका. तर पोहत असाल तर जे मुलं पोहतात ते पाण्यामध्ये बुडल्यावर देखील तिथे देखील आवाज येत असतो. शक्यतो पाण्यामध्ये पोहता आल्याशिवाय जायचं नाही, हे लक्षात ठेवा. तर समुद्राच्या पाण्यामध्ये ध्वनीचा वेग आहे 1531, शुद्ध पाण्यामध्ये 1498, इथेनॉलमध्ये 1207, मिथेनॉलमध्ये 1103. तर वायूमध्ये स्थायू आणि द्रवच्या मानाने वेग कमी आहे. हायड्रोजनमध्ये 1284, हेलियममध्ये 965, ऑक्सिजनमध्ये 316, सल्फर डायऑक्साईडमध्ये 213 आणि आपण ज्या मिक्स वायूमध्ये म्हणजे हवेमध्ये आहे तिथं 346 या वेगाने आपण ध्वनी ऐकत असतो. ध्वनीचा वायूमधील वेग या 3 गोष्टींवर अवलंबून आहे, तापमान, घनता आणि रेणुभार. ध्वनीचा वेग माध्यमाच्या तापमानाच्या वर्गमूळाच्या समानुपाती असतो, म्हणजे तापमान चौपट झाल्यास गती दुप्पट होते. घनता, ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या घनतेच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात असतो, म्हणजेच घनता चौपट झाल्यास गती अर्धी होते. पुस्तकामध्ये पाहू. त्यानंतर रेणुभार, ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या रेणुभाराच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात असतो, ते सूत्रामध्ये दाखवलेलं आहे. तर यानंतर ध्वनीच्या वेगावरून 3 प्रकार पडलेले आहेत, श्राव्य ध्वनी, अवश्राव्य ध्वनी व श्राव्यातीत ध्वनी. आता श्राव्य ध्वनी पहिल्यांदा माहिती घेऊ. श्राव्य ध्वनी जर समजलं तर आपल्याला बाकीचे ध्वनी लगेच समजणार आहेत. श्राव्य ध्वनी म्हणजे मानवी कान जी ध्वनी ऐकते त्या ध्वनीची मर्यादा, म्हणजेच श्राव्य ध्वनी. मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज इतकी आहे. म्हणजेच या वारंवारतेतील मधील ध्वनी मानवी कान ऐकू शकतो, म्हणून या ध्वनीला श्राव्य ध्वनी असे म्हणतात. आता आपण आकृतीमध्ये पाहूया. इथे ब्रशचा उपयोग करून दाखवतो. ध्वनीचे 3 प्रकार आहे, श्राव्य ध्वनी, अवश्राव्य ध्वनी व श्राव्यातीत ध्वनी. हे श्राव्य ध्वनीची क्षमता आहे, आपण 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज इतक्या वारंवारतेची ध्वनी ऐकू शकतो. यावरून आपल्याला लक्षात येईल की 20 हर्ट्जच्या पुढील ध्वनी ऐकू शकतो आणि 20,000 हर्ट्जच्या आतील ध्वनी आपण ऐकू शकतो. म्हणजे 20 हर्ट्जपेक्षा लहान जर आवाज झाला तर तो आवाज आपण ऐकू शकत नाही. त्या आवाजाला अवश्राव्य ध्वनी म्हणजे म्हणलेला आहे. त्याची
वारंवारिता 20 हर्ट्झपेक्षा कमी आहे. म्हणजे आपण जे 20 ते 20,000 वारंवारतेची ध्वनी ऐकतो, 20 पेक्षा जर कमी असेल तर अवश्राव्य ध्वनी. आणि आता आपण पाहू शकतो 20,000 पेक्षा जास्त जर ध्वनी निर्माण झालं वारंवारतेचं ध्वनी, तर त्या ध्वनीला आपण श्राव्यातीत ध्वनी असे म्हणतो. हे थोडक्यात लक्षात घ्या. श्राव्य ध्वनी जर लक्षात ठेवलं तर बाकी सर्व समजेल. श्राव्य ध्वनी म्हणजे 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ इतक्या वारंवारतेचा ध्वनी आपण ऐकू शकतो. लहान आवाज पण आपण ऐकू शकत नाही आणि एकदम मोठा आवाज पण आपण ऐकू शकत नाही. पाच वर्षाखालील लहान मुले 20 काही प्राणी व कीटक 25,000 हर्ट्झ पर्यंतचा ध्वनी ऐकू शकतात. आणि डॉल्फिन, वटवाघूळ, उंदीर वगैरे प्राणी श्राव्यातीत ध्वनी निर्माण करू शकतात. म्हणजे इथं वटवाघूळची आकृती दाखवलेली आहे. त्या ध्वनीचा वारंवारतेच्या तरंगाच्या स्वरूपामध्ये त्याचा आकृतीमध्ये दाखवलेला आहे. तर वटवाघूळ जो श्राव्यातीत ध्वनी तोंडाने काढतो, वटवाघूळ मोठा आवाज काढू शकतो, पण तो आवाज आपणाला ऐकायला येत नाही. वटवाघळाला डोळ्याला दिसत नाही, पण तो श्राव्यातीत ध्वनी निर्माण करतो व श्राव्यातीत ध्वनीच्या प्रतिध्वनीद्वारे वटवाघूळ ओळखतो की आपल्याला जाण्यासाठी मार्ग कुठे आहे ते. तर वटवाघळ जो श्राव्यातीत ध्वनी तोंडाने काढतो तो समोरच्या पदार्थावर आपटून परावर्तित ध्वनी त्याच्या कानात ऐकू येतो. अशा रीतीने समोरच्या पदार्थाचे अस्तित्व वटवाघूळ शोधून काढतो. तर यानंतर श्राव्यातीत ध्वनीचे उपयोग पाहूया. श्राव्यातीत ध्वनीचे उपयोग एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर संपर्क साधण्यासाठी श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग होतो. म्हणजे समुद्रामध्ये एखादं जहाज जात असेल आणि खूप लांबपर्यंत आपल्याला दिसत नाही, तर अशा वेळी श्राव्यातीत ध्वनीचा वापर करून पुढे जहाज कुठे आहे याचा शोध घेतला जात असतो. प्लॅस्टिकचे पृष्ठभाग एकत्र जोडण्यासाठी श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग होतो. दुधासारखे द्रव्य अधिक काळ टिकून राहावे म्हणून त्यामधील जीवाणू मारण्यासाठी श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग होतो. सोनोग्राफी दवाखान्यामध्ये आपण ऐकलेलं आहे. हृदयाचे ठोके अभ्यासण्यासाठी कार्डिओग्राफी, सोनोग्राफीचा उपयोग होत असतो. यात देखील श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग होतो. मानवी शरीराच्या अंतर्गत अवयवाच्या प्रतिमा श्राव्यातीत ध्वनीद्वारे मिळवता येतात. श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग कारखान्यामध्ये होतो. ज्या ठिकाणी हात पोचू शकत नाही अशा ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग होतो. धातूच्या ठोकळ्यातील तडे, भेगा इत्यादी शोधण्यासाठी देखील श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग होतो. पुढील भाग आहे ध्वनीचे परावर्तन. इथे आपण आकृतीमध्ये पाहू शकता. समोरच्या बाजूला भिंत आहे. ब्रश घेतोय मी. या ठिकाणी एक पाईप आहे, दुसऱ्या बाजूला एक पाईप आहे. पाईपाच्या या टोकाला घड्याळ आहे. घड्याळामार्फत ध्वनी निर्माण झालेला आहे. तो ध्वनी या भिंतीवर आदळतो आणि येथे θ1 कोनाचं माप आहे. तितक्याच अंशाने ध्वनीचं परावर्तन होत असतं आणि तो प्रतिध्वनी याद्वारे इथे कानाला ऐकू येतं. तर इथे थोडक्यात ध्वनीचं परावर्तन आहे. प्रकाश तरंगाप्रमाणे ध्वनी तरंगाचे देखील धन व द्रव पृष्ठभागावरून परावर्तन होते. ते देखील परावर्तनाच्या नियमांचे पालन करतात. ध्वनीच्या परावर्तनासाठी खडबडीत किंवा चकचकीत पृष्ठभागाच्या अडथळ्याची आवश्यकता असते. ध्वनी ज्या दिशेने जातो व परावर्तित होतो त्या दिशा परावर्तक पृष्ठभागाच्या स्तंभिकेशी सारखाच कोन करतात. ध्वनीचे चांगले परावर्तक व अयोग्य परावर्तक. एखाद्या पृष्ठभागावरून ध्वनी चांगल्या रीतीने परावर्तन होत असेल तर चांगले परावर्तक म्हणतात.
व परावर्तन व्यवस्थित होत नसेल तर अयोग्य परावर्तन असे म्हणतात. तर कठीण व सपाट पृष्ठभागावरून ध्वनीचे परावर्तन चांगल्या प्रकारे होते. तर कपडे, पेपर, चटई, पडदे, फर्निचर इत्यादीपासून ध्वनीचे परावर्तन व्यवस्थित होत नाही. ते उलट ध्वनी शोषून घेतात, म्हणून त्यांना अयोग्य परावर्तक असे म्हणतात. आपण जर थिएटरमध्ये, नाट्यगृहामध्ये जर गेलो तर तेथील चित्रपटाचं पडद्यावरील आवाज आपल्याला नीट यावं म्हणून आजूबाजूला पडदे लावलेले असतात. आपण पाहतो तर तिथे एक डिझाईन केलेलं असतं लाकडी भागाचं, त्याला बारीक बारीक छिद्र असतात. आपण जर सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात गेला असाल किंवा एखाद्या थिएटरमध्ये जर गेला असाल तर तिथं आपण पाहतो बाजूला प्लाऊड लावलेलं असते, त्याला लहान लहान छिद्र असतात. त्या छिद्राच्या आतमध्ये कापड लावलेला असतो. तो कापड ध्वनीचं परावर्तन होण्यासाठी अडथळा आणतो, म्हणजे अयोग्य परावर्तक आहे. म्हणून आपल्याला थिएटरमधील आवाज व्यवस्थित ऐकायला येतो. जर त्या ठिकाणी जर पडदा लावलं गेलं नाही, सरळ सपाट भिंत असेल तर तेथील आवाज घुमायला लागतो, त्याला निनाद असे म्हणतात. तर इथं आपण ध्वनीचे चांगले परावर्तक व अयोग्य परावर्तकची माहिती पाहिली. चांगले परावर्तक कठीण व सपाट पृष्ठभाग, अयोग्य परावर्तकमध्ये कपडे, पेपर, चटई, पडदे, फर्निचर इत्यादी. यानंतर प्रतिध्वनी. पुस्तकमध्ये पाहू शकता पान नंबर 132. विद्यार्थी मित्र हो, आपण जर कधी महाबळेश्वरला वगैरे गेला असाल तर तिथं आपण इको पॉईंट म्हणून प्रसिद्ध आहे, गेलात तर बघून या. पुढे आईवडिलांबरोबर वगैरे गेलात तर महाबळेश्वरला ऑर्थर सीट म्हणून एक प्रसिद्ध असं पॉईंट आहे, त्याच्याच बाजूला बरेचसे पॉईंट आहेत. तिथे इको पॉईंट आहे. इको पॉईंट म्हणजे काय आहे थोडक्यात सांगतो. एका डोंगरावर आपण उभारून आवाज दिलो तर तोच आवाज आपल्याला थोड्या वेळाने काही सेकंदात आपल्याला ऐकायला येतो. म्हणजे या ठिकाणी काय होत असतं, आपण ज्या डोंगरावरून आवाज देतो आपला आवाज समोरच्या डोंगरावर, तिथे एका डोंगरावर जाऊन आदळतो. आदळल्यानंतर परत तोच प्रतिध्वनीच्या रूपामध्ये आपल्याजवळ येऊन पोचतो. याला प्रतिध्वनी म्हणतो. प्रतिध्वनी म्हणजे मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनामुळे झालेली पुनरावृत्ती होय. तर 22°C तापमानाला ध्वनीचा वेग हवेतील 344 मीटर गृहीत धरलेला आहे. तर या अंतराने जर म्हणजे आपण आवाज दिलो तर आपण बोललेला आवाज आपल्या मेंदूमध्ये 0.1 सेकंद इतका वेळ घुमत असतो. त्यामुळं तितक्या आत जर प्रतिध्वनी आला तर आपल्याला ऐकायला येणार नाही. मग प्रतिध्वनी ऐकायचं असेल तर 0.1 सेकंदानंतर आलेला आवाज आपण ऐकू शकतो. इथे गणित दाखवलेलं आहे. तर आपल्याला एखादा आवाज व्यवस्थित ऐकायचा असेल, प्रतिध्वनी ऐकायचा असेल तर आपण जिथे उभा आहे तिथे आणि समोरचा जो डिस्टर्बसाठी म्हणजे जो काही डोंगर असेल, पडदा असेल, अडथळा असेल, तो कमीत कमी 17.2 मीटर इतक्या अंतरावर असायला पाहिजे. मगच आपण प्रतिध्वनी ऐकू शकतो. किंवा 17.2 पेक्षा जास्त जरी असेल तरी पण आपण ऐकू शकतो. कमीत कमी 17.2 मीटर इतकं अंतर असावं लागणार आहे. नाहीतर आपल्या मेंदूमध्ये जो आवाज घुमत असतो त्याच वेळी प्रतिध्वनी आला तर आपल्याला कळणार नाही की हे प्रतिध्वनी आहे म्हणून. पुढील भाग आहे निनाद. निनाद म्हणजे आपण इथं पुस्तकात आकृतीमध्ये पाहू शकतो. इथे एक हॉल दाखवलेला आहे. आपलं जसं हुतात्मा स्मृती मंदिर आहे तसंच एक हॉल आहे. पण हुतात्मा स्मृती मंदिर असं नाही. का नाही ते कळेल तुम्हाला. इथं एक गायक बसलेला आहे स्टेजवर. गायक गाणं म्हणत आहे आणि समोर एक श्रोता दाखवलेला आहे. तर गायकापासून थेट जाणारा आवाज आपण पाहू शकतो. इथे गायकापासून थेट जाणारा आवाज आहे श्रोत्यापर्यंत. या ठिकाणी श्रोता आहे. तर आवाज गायकापासून सरळ पण जाणार आहे, तसंच बाजूच्या भिंतींवर आदळून पण जाणार आहे. उदाहरणार्थ इथे बरेचसे रेषा दाखवलेले आहेत, या ठिकाणी पाहू शकता. याप्रमाणे आवाज जाईल, येथे प्रतिध्वनी निर्माण होईल, इथून परत या बाजूला येईल, तिथून परत श्रोत्यापर्यंत येईल.
अशा प्रकारे डायरेक्ट एकदा, वरच्या बाजूला अनेक ठिकाणी दाखवलेलं आहे. इथं आपण आकृतीमध्ये पाहू शकता. अशा कित्येक ठिकाणी प्रतिध्वनी निर्माण होऊन त्या श्रोतापर्यंत बोललेला आवाजाची वारंवार प्रतिध्वनी ऐकायला आल्यामुळे तिथे निनाद निर्माण होणार आहे. म्हणजे आपण आवाज घुमतोय असं म्हणतो. आवाज घुमणे म्हणजेच निनाद. तर काही सार्वजनिक सभागृह किंवा श्रोत्यामध्ये बसण्याच्या जागा ध्वनीविषयक निकृष्ट धरण्याचे कारण हे निनाद आहे. पुढील भाग सोनार. सोनारचं लॉंग फॉर्म साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. याचं लघु रूप म्हणजे सोनार. सोनारचा उपयोग, सोनार म्हणजे काय पाहू. श्राव्यातील ध्वनीच्या प्रक्षेपण व स्वीकृतीमधील कालावधी नोंदवला जातो. ध्वनीचा पाण्यामधील वेग जाणून व वरील कालावधीचा विचार घेऊन ज्या वस्तूपासून ध्वनीचे तरंगाचे परावर्तन होते त्याचे अंतर काढता येते. आता मी जे काही सांगितलं या आकृतीबद्दल सांगितलेले आकृती इथं पहा. सोनारचा उपयोग, सोनारमध्ये आधी प्रक्षेपक आणि शोधक असतात. इथं जहाजावर पाहू. या ठिकाणी इथे प्रक्षेपक आहे. तर आधी याचा उपयोग कशासाठी होतो पाहू. समुद्रामध्ये जहाजामध्ये आहे आपण पाण्याची खोली जर मोजायची असेल, समुद्राचं तळ किती खोल आहे हे पाहायचं असेल तर या जहाजाला एक प्रक्षेपक लावलं जातं. प्रक्षेपक म्हणजे आवाज निर्माण होतं आणि ग्राहक म्हणजे तो आवाज कॅच करत असतो. म्हणजे काय होतं इथं, प्रक्षेपकमधून आवाज निर्माण होतो. तो आवाज सरळ खालच्या बाजूला या ठिकाणी जमिनीवर जाऊन आदळतो. आदळल्यानंतर तोच ध्वनीच्या रूपामध्ये ग्राहकापर्यंत पोचतं. तर यावरून अंतर कसे काढतात, तर प्रक्षेपक आणि ग्राहक इथे ध्वनीचा वेग माहीत आहे पाण्यामध्ये, समुद्राच्या पाण्यामधील, तर त्या वेगावरून व लागलेल्या वेळावरून त्या दोन्हीमधलं अंतर काढलं जातं आणि त्याच्या निम्म अंतर म्हणजेच जहाज आणि त्या तळामधील अंतर. तर याप्रमाणे समुद्रामध्ये असलेले टेकड्या, दऱ्या, पाणबुट्या, हिमनग, बुडालेली जहाजे शोधण्यासाठी त्यांच्यामधील अंतर काढण्यासाठी सोनार सिस्टीमचा उपयोग होतो. त्यानंतर पुढील भाग आहे सोनोग्राफी. सोनोग्राफी आपण दवाखान्यामध्ये वगैरे गेल्यानंतर पाहिला असाल. सोनोग्राफी नंतर मिळणारी ही प्रतिमा आहे. इथे आकृतीमध्ये सोनोग्राफी मशीन आहे. जर कोणाबरोबर जर दवाखान्यामध्ये गेला असाल तर तुम्ही पाहिला असाल. तर इथं काय होत असतं, एखादी गर्भवती स्त्री गेली आणि तिच्या पोटामध्ये जे काही बाळ वाढत आहे ते बाळाची वाढ व्यवस्थित होत आहे की नाही हे सोनोग्राफी केल्यानंतर कळतं. इथं सोनोग्राफीचं यंत्र दिसत आहे, तपासणी यंत्र. आणि हे यंत्र काय करतं, श्राव्यातील ध्वनी निर्माण करतं आणि ते श्राव्यातील ध्वनी आपल्या शरीरामध्ये असलेल्या अवयव त्यांची अवस्था सांगणारी प्रतिमा मिळते आपल्याला. ती मिळणाऱ्या प्रतिमेवरून आतमध्ये काय झालेलं आहे, पोटामध्ये गर्भ कसा आहे किंवा एखादं आजार झाला असेल, पोटामध्ये गाठ निर्माण झाला असेल तर ते सोनोग्राफीच्या माध्यमातून यंत्राचा वापर केल्यानंतर आपल्याला समजू शकतं. यानंतर पुढील भाग आहे मानवी कर्ण. आपण ध्वनीची माहिती पाहिलं इतकं वेळ. ध्वनी कसा निर्माण होतो, ध्वनीचे गुणधर्म वगैरे इत्यादी माहिती पाहिलं. पण हे जे काही ध्वनी आहे आपल्याला आपण कानामार्फत ऐकतो सुरुवातीला सांगितल्यासारखं. तर मानवी कर्णाची रचना कशी आहे पाहू. आकृतीमध्ये तुम्ही पुस्तकात पाहू शकता पान नंबर 135 वर. मानवी कर्णाचे 3 भाग आहेत, बाह्य कर्ण, मध्य कर्ण आणि अंतर्कर्ण. इथं आकृतीमध्ये पाहू शकता बाह्य कर्ण आहे. त्यानंतर मध्य कर्णाचा भाग आहे आणि
अंतःकरणाचा भाग, असे 3 भाग पडलेले आहेत. तर बाह्य कर्ण आकृतीमध्ये पाहू शकता. बाह्य भाग ध्वनी तरंग एकत्र करून कर्ण नलिकेतून मध्य कर्ण पोकळीत पोचवतो. झडपेसारखी रचना असलेल्या पाळीमुळे कानावर पडणारे आवाज नरसाळ्यातून बाहेर पडावे तसे मध्य कर्णापर्यंत पोचतात. आपण नेहमी पडदा म्हणून ऐकतो, कानाचा पडदा. तर कानाचा पडदा या ठिकाणी आहे. तर जे काही तरंग आहे ते पडद्यावर आदळतात. पडद्यावर आदळल्यानंतर मध्य कर्णाचा भाग चालू होतो. मध्य कर्णाच्या पोकळीत पातळ पडदा असतो. जेव्हा माध्यमातील संपीडन पोचते तेव्हा तो पडद्याच्या बाहेरील दाब वाढवतो व कानाचा पडदा आत ढकलतो. तसेच जेव्हा विरलन पडद्यापाशी पोचते तेव्हा पडदा बाहेर येतो, म्हणजे कमी दाब होतो व पडदा बाहेरच्या बाजूला ढकलला जातो. अशा प्रकारे ध्वनी तरंगामुळे पडद्याचे कंपन होत असते. अंतःकरणाची माहिती मध्य कर्णाची माहिती पाहिलं. पुढील भाग आहे त्याच्यानंतरचा अंतःकर्ण. ध्वनिविषयक मज्जातंतूचा भाग अंतःकरणाला मेंदूशी जोडलेला असतो. गोगलगाईच्या शंखाप्रमाणे चक्राकार पोकळी असते. या ठिकाणी आपण पाहू शकता, याला कर्णावर्त असे म्हणतात. कर्णावर्तमध्ये कानाच्या पडद्यापासून आलेली कंपने स्वीकारली जाऊन ती मज्जातंतूद्वारे विद्युत संकेताच्या स्वरूपात मेंदूकडे पाठवली जातात व नंतर मेंदू त्या संकेतांचे विश्लेषण होते. त्याद्वारे आपल्याला कळतं की आपल्या मेंदूला कळतं की समोरचा माणूस जो काही बडबड करतोय त्या शब्दाचा अर्थ लावण्याचं काम मेंदू करत असतो. आता तुमचा देखील मेंदू केला असेल इतका वेळ, अर्धा तास झाला. मी जे काही बडबड केलं आहे हे धडा समजलं की नाही हे तुमच्या मेंदूला सांगितल्यावर तुम्हाला पण कळलं असेल. तर आज आपण ध्वनीची माहिती पाहिलं, ध्वनीचा अभ्यास केला, ध्वनीची तरंग लांबी, वारंवारता, कालावधी, तरंगकाल वगैरे माहिती पाहिलं. त्यानंतर ध्वनीचा वेग म्हणजे वारंवारता गुणिले तरंग लांबी ही देखील माहिती पाहिलेलं आहे. श्राव्य ध्वनी, अवश्राव्य ध्वनी याची देखील माहिती पाहिलेलं आहे. आपण पुन्हा एकदा रिव्हिजन करू. कंपनामुळे ध्वनीची निर्मिती होते. इथे पाहू शकता ध्वनीचे तरंग. पाण्यामध्ये ज्याप्रमाणे दगड टाकल्यानंतर तरंग निर्माण होतं त्यासारखे तरंग निर्माण होतात हवेमध्ये. तर तरंग लांबी इत्यादी पाहिलं. ध्वनीच्या वेगासाठी तापमान, घनता आणि रेणुभारची आवश्यकता, रेणुभार या तिन्ही गोष्टीवर ध्वनीचा वेग अवलंबून असतो. श्राव्य ध्वनी, अवश्राव्य ध्वनी व श्राव्यातीत ध्वनीची माहिती पाहिलं. श्राव्य ध्वनी म्हणजे 20 ते 20,000 हर्ट्झ इतकी वारंवारता असलेले ध्वनी आपण ऐकू शकतो. त्याच्यापेक्षा कमी 20 हर्ट्झपेक्षा कमी असेल तर अवश्राव्य ध्वनी, जास्त असेल तर श्राव्यातीत ध्वनी. त्यानंतर प्रतिध्वनीची पण माहिती पाहिलं. प्रतिध्वनी म्हणजे थोडक्यात पाहिलेलं आहे. तर विजापूरचं गोलघुमट हे एक प्रतिध्वनीचं उत्तम असं उदाहरण आहे. आपल्या सोलापूरपासून जवळ आहे. आपण आईवडिलांसोबत एकदा जाऊन या. विजापूरच्या गोलघुमट हे आपल्या जगामधील एक उत्कृष्ट नमुना आहे प्रतिध्वनीसाठी. तर येथे एकदा बोललेला आवाज 7 वेळा ऐकायला येतो आतमध्ये. तर अवश्य विद्यार्थी मित्र हो, जाऊन पाहून या. त्यावेळी तुम्हाला कळेल प्रतिध्वनी किती छान वाटतं ते ऐकायला. सोलापूरपासून अगदी 100 किलोमीटर अंतरावर फारच जवळ आहे. आईवडिलांसोबत एकदा जाऊन या आणि प्रतिध्वनीचा आनंद घ्या. इथे हा प्रकरण 12 ध्वनी आपण संपवत आहोत. धन्यवाद.